रुपाली सर्वसाधारण कुटुंबात राहणारी एक सुंदर मुलगी. तिच्या कुटुंबात तिचे वडील अण्णासाहेब आणि तिची आत्या असतात. तिच्या आईचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. एक दिवस रुपाली स्वयंपाकघरात काम करत होती. तेव्हा तिच्या वडिलांनी तिला आवाज दिला, रुपाली, ए रूपा. दमून पलंगावर बसत अण्णासाहेबांनी रुपालीला आवाज दिला. रुपाली स्वयंपाक करत होती. तनू आत्या म्हणजे अण्णासाहेबांची बहीण बाहेर अंगणात वाती करत बसल्या होत्या. अण्णासाहेबांनी रुपालीला हाक मारली तेव्हा तनू आत्या उठून आत गेल्या. गार पाण्याचा तांब्या अण्णासाहेबांसमोर धरला. स्वयंपाकघरातल्या फडक्याला हात पुसत रुपालीसुद्धा बाहेर आली. अण्णासाहेबांचा चेहरा आनंदाने उजळला होता. तनुताई, आपल्या रुपालीचे लग्न ठरले आहे बरं का. पाटील मंडळींनी होकार दिला आहे लग्नासाठी. 15 दिवसात लग्न करू म्हणतायत ते. मुलगा लग्न झाल्यानंतर त्याच्या पत्नीला घेऊन बदलीच्या गावी जाणार आहे. रुपाली हे ऐकून गालातले गालात हसून पायाकडे पाहू लागली. अरे 15 दिवसात कशी होणार तयारी? तनू आत्या म्हणाल्या, आता करायलाच हवी. मी त्यांना शब्द दिलाय तसा. आजपासून बरोबर 15व्या दिवशी लग्न आहे. त्यांच्या मागण्या नाहीत फार काही. तुम्हीच काय ते ठरवा. आम्हाला फक्त नारळ आणि मुलगी द्या असे सांगितले आहे पाटील यांनी. रुपालीच्या आईच्या बांगड्या आहेतच तिला द्यायला. तिची साखळी आहे, तीच आपण जावई बापूंना देऊया. मी त्यांना सांगितलं, साड्या तुमच्या तुम्ही घ्या, उद्या पैसे आणून देतो. अण्णासाहेब सांगून मोकळे झाले. पण आत्याबाईच्या आणि रुपालीच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले. 15 दिवसात वाळवटासकट सगळं काही कसं काय होणार? शिवाय मदतीलाही कोणाला तरी बोलवावं लागेल. आत्याबाई तोंडातल्या तोंडात पुटपुटल्या आणि आपल्या कामाला लागल्या. रुपालीच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली. वाळवणं, साड्या, कपडे सर्व काही खरेदी झाली. अण्णासाहेबांनी रुपालीच्या लग्नात काहीही कमतरता ठेवली नव्हती. त्यांच्या ऐपती बाहेर जाऊन ते सढळ हाताने खर्च करत होते. रुपालीला सासरी काही त्रास होऊ नये एवढीच त्यांची इच्छा होती. पाहता पाहता लग्नाचा दिवस येऊन ठेपला. रुपालीच्या मनाची चलबिचल होत होती. अण्णासाहेब आणि आत्याला सोडून जायचं म्हणून तिला वाईट वाटत होतं. लहानपणी आई गेल्यावर तनू आत्यानेच तिला आईची माया दिली होती. अण्णासाहेबांचाही तिच्यावर भारीच जीव होता. अधूनमधून अण्णासाहेबांना डोळे पुसताना देखील तिने पाहिलं होतं. जड अंतकरणाने ती या लग्नाला उभी राहिली होती. मंगळाष्टकाच्या जयघोषात रुपालीचे विवेकशी लग्न झाले. जोडा अगदी सुरेख दिसत होता. विवेक दिसायला खूपच देखणा मुलगा होता. तिला त्याच्याकडून पसंती येईल असे अजिबात वाटले नव्हते. पसंती आली आणि लग्नसुद्धा झाले. अगदी दिमागदार सोहळा पार पडला. पाटील मंडळींनी लग्नकार्याचे कौतुक केले. अण्णासाहेब आणि आत्यांचा निरोप घेऊन रुपाली सासरी गेली. हळदीच्या अंगाने आणि कुंकवाच्या पावलांनी माप ओलांडून रुपालीने पाटील यांच्या घरात प्रवेश केला. घरात खूप माणसं होती. विवेक, त्याचे आई वडील, त्याचे 3 भाऊ आणि त्यांच्या बायका आणि विवेकची एक विधवा काकू. रुपालीला इतक्या माणसांची सवय नव्हती. गजबजलेल्या घरात आपले कसे होणार तिला समजत नव्हते. तिच्या 3ही जावा तिला समजून घेत होत्या. सारखं पुढे मागे करत होत्या. तिला एवढ्या माणसांची सवय नाही हे जाणून तिचे अवघडलेलेपण त्या कमी करत होत्या. घरात तिच्या सासूबाईंचा प्रेमळ धाक होता. सगळे त्यांना आईसाहेब म्हणत असत. उद्या पूजा होती. आईसाहेबांनी तिला स्वतःजवळ झोपायला सांगितले होते. पूजा झाल्यावर रुपाली आणि विवेक कोकणात देवदर्शनाला जाणार होते. लग्न ठरल्यापासून रुपाली आणि विवेकला बोलायला सुद्धा मिळालं नव्हतं. दोघेही चोरट्या नजरेने एकमेकांकडे बघत होते. दुसऱ्या दिवशी पूजा झाली. पूजेच्या वेळी हाताला हात लावताना दोघांच्याही अंगावर रोमांच उभे राहत होते. रुपालीच्या गालावर पडणाऱ्या खळ्यांमध्ये विवेकचा जीव अडकला होता. तर त्याची नजर बघून रुपाली लाजत होती. जेवताना घास भरवतानाही दोघांची तीच अवस्था होती. सर्व कार्यक्रम आटोपला. त्यानंतर विवेक आणि रुपाली कोकणात जायला निघाले. बसमध्ये बसल्यास विवेकने रुपालीचा हात हातात घेत हलकाच दाबला आणि तो म्हणाला, दमलीस ना खूप रुपाली, झोप तू थोडा वेळ. बस लागत नाही तोपर्यंत तू झोप बिंदास्त.
विवेकच्या खांद्यावर डोकं ठेवून रुपाली झोपी गेली. विवेक आणि रुपाली कोकणात जाऊन देवदर्शन घेऊन पुढे आणखी 1-2 गाव फिरून कोकण दर्शन करून परत आले. परत आल्यानंतर विवेकचा भाऊ आणि वहिनी त्या दोघांना चिडवत होते. तेव्हा दोघं खाली मान घालून हसत होते. पण किती चिडवले तरी विवेकची कळी मात्र हिरमुसलेली दिसत होती. रुपालीसुद्धा खुश दिसत नव्हती. दोघांच्या चेहऱ्यावरची उदासी लपवता लपवत नव्हती. विवेक आता बदलीच्या गावी कामावरती हजर झाला. त्यानंतर 8 दिवसांनी तो परत घरी आला. परत आला तेव्हा त्याने ऑफिसमधले काम घरी घेऊन आला होता. चांगले 3 आठवडे होत आले. विवेक आणि रुपाली फिरायला जात होते. एकमेकांशी व्यवस्थित बोलत वागत होते. पण त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी काही हटत नव्हती. 2 दिवसात विवेक परत बदलीच्या गावी जाणार होता. त्या अगोदर विवेक बरोबर बोलणं व्हावं असं त्याच्या मोठ्या भावाला सुरेश दादाला वाटत होतं. काहीतरी निमित्त काढून सुरेश विवेकला बाहेर घेऊन गेला. टेकडीवर जाऊन नेहमीच्या ठिकाणी ते दोघे जाऊन बोलत बसले. सुरेश दादाने विवेकला बोलत बोलत बोलते करायचे ठरवले. त्याने सरळ विषयालाच हात घातला. काय समस्या आहे विवेक? तुम्ही दोघंही आनंदात दिसत नाही आहात. काही बिनसलं आहे का तुमच्यात? विवेकला बोलू की नको असा प्रश्न पडला होता. इतकी पर्सनल गोष्ट सांगावी तरी पंचायत, न सांगावी तरी अवघड. रुपालीचा काही प्रॉब्लेम आहे का? तिचं काही नाही दादा, प्रॉब्लेम तिचा नाही. ती अगदी छान आहे. पण आम्ही लग्नानंतरचे आयुष्य उपभोगू शकत नाही. तिला खूप त्रास होतो. नक्की प्रॉब्लेम काय आहे? मला काहीही समजत नाही. त्यामुळे नाराजी येते आमच्यात. विवेक, अरे होईल थोड्या दिवसांनी सर्व काही व्यवस्थित. असे होते काही वेळा. तरी पण मला वाटते तुम्ही एखाद्या स्त्रीरोग तज्ज्ञाला दाखवून घ्यावं. ते बघून तुम्हाला योग्य सल्ला देतील. नको काळजी करूस तू. सुरेशदादांनी विवेकच्या खांद्यावर थोपटले आणि त्याची समजूत काढली. विवेकची समजूत काढली. पण सुरेशचे विचारचक्र सुरू झाले. घरी गेल्यावर त्याने त्याच्या बायकोशी म्हणजेच प्रतीक्षाशी बोलून घेतलं. तिला त्याने सर्व काही सांगितलं. तेव्हा प्रतीक्षा म्हणाली, मी तिला माझ्या डॉक्टरांकडे उद्याच घेऊन जाते. काहीतरी किरकोळ कारण असेल. ठरल्याप्रमाणे प्रतीक्षा रुपालीला घेऊन त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे गेली. तिने डॉक्टरांना सर्व काही सांगितलं. तुम्हाला पिरियड्सच्या वेळी काही त्रास होतो का? डॉक्टरांनी तिला विचारलं. तेव्हा रुपाली म्हणाली, हो, खूप त्रास होतो. माझे सतत पोट दुखत राहते. 8-10 दिवस मला त्रास होत राहतो. त्यामुळे खूप असह्य वेदना होत राहतात. रुपालीने सांगितलं. तेव्हा डॉक्टर म्हणाली, तुम्ही घरी तुमच्या आईला कधी याबद्दल सांगितलं नाही का? डॉक्टर, मला आई नाही. मी माझ्या आत्याला त्याबद्दल सांगितलं. पण माझी आत्या म्हणत होती असं होतच असतं. त्यामुळे मी याकडे दुर्लक्ष केलं. डॉक्टर, काही प्रॉब्लेम आहे का? आधी आपण तपासणी करू, नंतर आपल्याला कळेल. डॉक्टरांनी तपासताना देखील रुपालीला खूप त्रास झाला होता. ती अक्षरशः किंचाळत होती. तपासून ती परत आली तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलेलं होतं. प्रॉब्लेम फार मोठा नाही आहे, पण प्रॉब्लेम नाही असं पण म्हणता येणार नाही. तुम्ही यांच्या मिस्टरांना बोलावून घेऊ शकाल का? म्हणजे सर्वांना मी एकदाच समजावून सांगते. पण काय झालं आहे डॉक्टर? मला काय झालंय? रुपाली डॉक्टरांना म्हणाली. तेव्हा डॉक्टर म्हणाली, काही नाही अगं, गर्भपिशवीमध्ये थोडेसे मांस वाढले आहे. त्यामुळे हा सर्व त्रास तुला होत आहे. तुझे छोटेसे ऑपरेशन करावे लागेल. त्यानंतर सर्व काही एकदम व्यवस्थित होईल. पण रुपाली मात्र हे ऐकून घाबरून गेली. थोड्या वेळाने विवेक, त्याची आई प्रतीक्षा आणि रुपाली परत दवाखान्यात आले. रुपालीचे ऑपरेशन करून ते वाढलेले मांस काढावे लागेल. पण त्यानंतर सर्व काही ठीक होईल. आणि हे कशामुळे झाले असेल डॉक्टर? याचा अर्थ तिला कॅन्सर वगैरे तर नाही ना? विवेकने पटकन डॉक्टरांना विचारलं. एक लक्षात घ्या, मानवी शरीरात कुठेही मांस वाढू शकतं. आपल्या शरीरावर कुठेही गाठ येते म्हणजेच मांस वाढते. पण लगेचच तो कॅन्सरच असेल असेही नाही. योग्य ती ट्रीटमेंट केल्याशिवाय मी सुद्धा ते सांगू शकणार नाही. पण याला ऑपरेशन हाच एक पर्याय आहे.
औषधांनी ती गाठ जाणार नाही. डॉक्टर, पण अगोदर हे सर्व आम्हाला का कळले नाही? म्हणजे कळू शकत नाही का? विवेक बोलत असताना डॉक्टरांनी त्यांना मध्येच थांबवले. ते कसे आहे ना, अगोदर मुलींना त्रास होत असतो, पण त्याकडे घरातील लोक असंच त्रास होत असेल म्हणून दुर्लक्ष करतात. शिवाय आपल्या समाजात लग्नाच्या अगोदर मुलीला स्त्रीरोग तज्ज्ञाकडे जावे लागले तर याचा अर्थ वेगळा लावला जातो. त्यामुळे कोणी डॉक्टरांकडे त्यांना न्यायला सुद्धा तयार होत नाही. तेव्हा रुपाली म्हणाली, डॉक्टर, त्यात मला आई नव्हती. मला दरवेळी खूप म्हणजे खूपच त्रास होत होता. पण रुपाली एवढं बोलून रडायला लागली. रडू नकोस ग, ह्यात तुझा काहीही दोष नाही. आईसाहेबांनी रुपालीची समजूत घातली. हो ग, तुझा काहीही दोष नाही, पण मला सगळी माहिती हवी ना, म्हणून इतके विचारत आहेत सर्व. विवेकला पण वाईट वाटलं, पण त्याचा तिच्या तब्येतीवर, आमच्या आयुष्यावर काय परिणाम होईल? विवेक डॉक्टरांना प्रश्न विचारत होता. तेव्हा डॉक्टर म्हणाली, बहुतेक हे फक्त मांस वाढलेलं आहे, पण बायोप्सी म्हणजेच कॅन्सरची टेस्ट केल्याशिवाय काहीही सांगता येणार नाही. जर कॅन्सर नसेल तर तिची तब्येत सुधारेल आणि तुमचे वैवाहिक जीवनही सुखाचे होईल. त्या अगोदर अजून काही टेस्ट कराव्या लागतील का? आणि एकूण खर्च वगैरे किती येईल त्यासाठी? सुरेशने आईसाहेबांकडे बघत विचारलं. खर्च आणि कोणत्या टेस्ट करायच्या आहेत ही सर्व माहिती माझी असिस्टंट तुम्हाला सांगेल. पण ऑपरेशन झाल्यावर 3 महिने त्यांची बाळंतणीची घेतात तशी काळजी घ्यावी लागेल. म्हणजे शेक शेगडी नाही, पण 3 महिने पतीपासून दूर राहावं लागेल. डॉक्टर हसली आणि हसतच म्हणाली. त्यामुळे तेथील वातावरणातील ताण थोडासा हलका झाला. घरी जाता जाता विवेक आणि रुपाली अण्णासाहेब आणि आत्यांकडे गेले. सर्व काही कळल्यावर आत्या रडायला लागली. अण्णासाहेबसुद्धा कावरे-बावरे झाले होते. दोघं घरी आले. आईसाहेबांनी रुपालीला जवळ बसवून घेतलं आणि त्या रुपालीला म्हणाल्या, हे बघ रुपाली, मी तुझ्या आईची जागा घेऊ शकणार नाही, पण मी तुझं सर्व काही व्यवस्थितच करेल. तुला काहीही कमी पडू देणार नाही. पण तू सुद्धा डॉक्टरांनी सांगितलेलं आहे तशी स्वतःची काळजी घे. आता तू आमची मुलगी आहेस. तुझी जबाबदारी आता आमचीच आहे. तू कशाचीही काळजी करू नकोस. आणि विवेक, तू देखील तिला समजून घ्यायला हवं. स्त्रियांना अशा काही प्रसंगांना लग्नानंतरच सामोरे जावे लागते. अशा वेळी स्त्रीचा पती तिच्या जवळचा व्यक्ती असतो. त्यामुळे तूच तिला आता समजून घ्यायला हवं. हो ना? आईसाहेबांनी विवेकला हे समजावलं. दुसऱ्या दिवशी जाऊन विवेक आणि रुपाली परत डॉक्टरांना भेटले. ऑपरेशन कधी करायचं, टेस्ट कोणत्या आणि कधी करायच्या, सर्व काही ते ठरवून आले. ते घरी येईपर्यंत अण्णासाहेब आणि आत्या घरी आले होते. अण्णासाहेब म्हणाले, आम्ही रुपालीला आमच्या घरी घेऊन जातो. तिचे ऑपरेशन झाल्यानंतर तिची तब्येत व्यवस्थित झाली की त्यानंतर तिला परत इकडे घेऊन येतो. अण्णासाहेब, रुपाली आता आमची झाली आहे. आमची जबाबदारी आहे आता रुपाली. तुम्ही तिची अजिबात काळजी करू नका. मी स्वतः जातीने लक्ष देऊन तिची काळजी घेईल. आईसाहेबांनी अण्णासाहेबांना विश्वास दिला. काका, रुपाली बरी झाल्याशिवाय मलाही चैन पडणार नाही. तिला माझ्या डोळ्यासमोरच तुम्ही राहू द्या. हवे तर थोड्या दिवसांनी तुम्ही तिला इथून घेऊन जा. विवेक काकुळतीला येऊन अण्णासाहेबांना म्हणाला. त्या दोघांचा आपलेपणा आणि रुपालीची काळजी घेणं पाहून अण्णासाहेबांना भरून आलं होतं. रुपालीच्या डॉक्टरांनी तिला सांगितलेल्या सर्व टेस्ट करणे चालू झाले होते. रुपाली तिला जमेल तेवढी घरात मदत करण्याचा प्रयत्न करत होती. पण तिच्या दोन्ही जावा, राकेश आणि सुरेशची पत्नी, तिला कामाला हात लावून देत नव्हत्या. आमची लहान बहीण आहेस ना तू, मग बहीण आजारी असल्यावर आम्ही तिला कामाला हात लावू देऊ का? आम्हाला काही झाले तर तू घेशील ना आमची काळजी? मग हे ऐकून रुपालीला भरून आलं. ही सर्व आईसाहेबांची शिकवण आहे. माणसे जपली पाहिजेत, माणसांची मनं जपली पाहिजे, असं त्या नेहमी म्हणतात. त्यांना मुलगी नाही, पण त्या मुलीपेक्षा अधिक माया त्यांच्या सुनांवरती करतात. तू अजिबात काळजी करू नकोस रुपाली. आम्ही आहोत ना.
असं म्हणून दोघींनी तिला जवळ घेतलं. ऑपरेशन झाले तर राकेश, सुरेखा, सुरेश, प्रतीक्षा, आईसाहेब, विवेकचे वडील, अण्णासाहेब, आत्या सर्वांचा गराडा रुपालीच्या अवतीभोवती होता. शेवटी डॉक्टरांनी सर्वांना बाहेर काढले. रुपाली शुद्धीवर येईपर्यंत एकालाच तिच्याजवळ थांबायला डॉक्टरांनी सांगितलं होतं. ऑपरेशन व्यवस्थित झालं होतं. बायोप्सीचा रिपोर्ट 6 दिवसांनी येणार होता. 4 दिवसात रुपालीची तब्येत छान ठणठणीत झाली. तिला दवाखान्यातून घरी सोडले तरी बायोप्सीचा रिपोर्ट येईपर्यंत काळजीच होती. सुदैवाने बायोप्सीचा रिपोर्ट ही अगदी नॉर्मल आला आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. विवेकला खूप आनंद झाला. 8 दिवस रुपालीबरोबर राहून तो परत गावी त्याच्या कामावरती रुजू झाला. दोघांना एकमेकांविषयी खूप प्रेम होतं. ते पत्रातून व्यक्त करत होते. एकमेकांना सोडून राहणं त्या दोघांना अवघड जात होतं. 8-15 दिवसांनी विवेक येऊन रुपालीला भेटून जात होता. 2 महिने आईसाहेबांनी आणि सुरेखा प्रतीक्षाने रुपालीची खूप काळजी घेतली. ती बरी झाल्यावर थोडे दिवस अण्णासाहेबांकडे जाऊन राहून आली. आता ऑपरेशन होऊन 3 महिने होऊन गेले होते. सर्व काही व्यवस्थित झालं होतं. विवेक आणि रुपाली परत डॉक्टरांकडे गेले. विवेकने परत डॉक्टरांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. आता किती दिवस काळजी घ्यावी लागेल रुपालीची? 3 महिने काळजी घेतली आहे. तेव्हा डॉक्टर म्हणाली, मिस्टर विवेक, काळजी का घ्यायची होती? कारण जखम पूर्ण भरून यायच्या अगोदर तिच्यावर आघात झाला असता तर परत काही त्रास होऊ शकतो. म्हणून आता काही प्रॉब्लेम नाही. तेव्हा विवेक म्हणाला, जड वगैरे उचलले तर चालेल का? काही जास्त काम पडले तर तिला त्रास होईल का? नाही, आता नाही काही त्रास होणार. तरी पण जपून काम करा, डॉक्टर म्हणाली. विवेक म्हणाला, आता मी रुपालीला माझ्याबरोबर घेऊन जाऊ शकतो का? पण दिवसभर ती घरात एकटीच असेल. तेव्हा डॉक्टर म्हणाली, काही प्रश्न नाही विवेक, तुम्ही बिनधास्त घेऊन जाऊ शकता. एन्जॉय युअर मॅरिड लाईफ. डॉक्टर बोलले. आता विवेक रुपालीचा चेहरा खुलला होता. दोघेही बदलीच्या गावी जायला उत्सुक होते, आसुसलेले होते. लग्नानंतर खरे मॅरिड लाईफ ते आत्ता अनुभवणार होते. रुपाली आणि विवेकचा संसार नवीन गावी नवीन घरी सुरू झाला. दोघांच्या प्रेमाला उधाण आलेले होते. दोघांची केमिस्ट्री छान जुळत चालली होती. गप्पा, गाणी, बाहेर जाणे, पिक्चर बघणे सर्व काही चालू होतं. अधूनमधून घरी जाऊन आईसाहेब आणि बाकी सर्वांची ते दोघं भेट घेऊन येत होते. दोघांचे आयुष्य सुखाने चालले होते. पाहता पाहता आता त्यांच्या लग्नाला 3 वर्ष पूर्ण झाली. आता सर्वांनाच बाळ व्हायला हवं असं वाटत होतं. आईसाहेब मागे लागल्यावर विवेकने त्यांना स्पष्ट सांगितलं, अजून 2 वर्ष तरी नाही. माझं प्रमोशन होऊन पगार वाढू दे, त्याशिवाय आम्ही बाळाचा विचारही करणार नाही. खरं तर रुपालीला आत्ता बाळ हवं होतं, पण विवेक तिचा अजिबात ऐकायला तयार नव्हता. आपल्याला आत्ता मूल होणं परवडणार नाही एवढंच तो सारखं रुपालीला समजावत होता. आईसाहेबांनी रुपालीची मनस्थिती ओळखली होती, पण विवेकला समजावणं त्यांना अवघड जात होतं. अशीच वर्ष निघून जात होती. विवेकचे प्रमोशन होऊन त्याच्या पगारातही चांगली वाढ झाली होती. कामाचा वाढता ताण आणि रोज घरी यायला उशीर यामुळे रुपाली मात्र एकटी पडू लागली. तिला सारखं आईसाहेबांकडे घरी जावं असं वाटत होतं. तिच्या नशिबाने विवेकची बदली परत त्यांच्या गावी झाली. तो परत सर्वांबरोबर घरी येऊन राहू लागला. रुपालीला अतिशय आनंद झाला. आता तिला सर्वांबरोबर राहायला मिळणार होतं. प्रतीक्षा, सुरेखाबरोबर बोलता येणार होतं. सुरेखाच्या मुलांशी खेळता येणार होतं. ती आनंदात होती. घरी येऊन ती सगळ्यांमध्ये मिसळून गेली. विवेक रुपालीच्या लग्नाला आता 8 वर्षे होऊन गेली होती. ते घरी राहायला आल्यावर प्रतीक्षा रुपालीला घेऊन परत दवाखान्यात गेली. डॉक्टरांनी रुपालीला तपासलं, पण डॉक्टरांनी त्या दोघांनाही परत बोलावलं. नाईलाजाने विवेक डॉक्टरांकडे गेला. डॉक्टर, माझ्यात काय दोष असू शकतो? पहिल्यांदा सुद्धा हिलाच प्रॉब्लेम होता. विवेक डॉक्टरांना म्हणाला. डॉक्टर म्हणाले, असे नसते विवेक. प्रॉब्लेम दोघांपैकी कोणातही असू शकतो आणि तो असेलच असेही नाही. काय आहे, सुरुवातीला तुम्ही लोक इतक्यात नको म्हणून चान्स घेत नाही. 4-5 वर्ष तशीच गेल्यावर शरीरालाही तशीच सवय होते. त्यामुळे लवकर गर्भधारणा होत नाही. त्यासाठी परत औषधोपचार घ्यावे लागतात. आपण अगोदर दोघांच्या नॉर्मल टेस्ट करून घेऊ.
आणि मगच औषध सुरू करूया. डॉक्टरांनी विवेकला समजावलं, पण त्याच्याही टेस्टची गरज आहे. दोष त्याच्यातही असू शकतो, हेच त्याला पटत नव्हतं. घरी आल्यावर तो रुपालीशी वाद घालू लागला. तिला उगाचच काहीही बोलू लागला. तेव्हा मात्र प्रतीक्षा आणि सुरेखा दोघीही रुपालीच्या बाजूने उभ्या राहिल्या. प्रतीक्षाने मोठ्या आवाजात विवेकला बजावले, तुम्ही पुन्हा रुपालीच्या अंगावर ओरडून येऊ नका भाऊजी. तिचे काही ऑपरेशन झाले म्हणजे दोष तिच्यातच असेल असे नाही. दोष तुमच्यातही असू शकतो. जर तसं नसतं तर मलाही मूल झालं असतं. पण दोष माझ्यात नाही, तुमच्या दादात आहे. प्रतीक्षेच्या बोलण्याने विवेक आवाक झाला. त्याला धक्का बसला. त्याला हे काहीच माहीत नव्हतं. प्रतीक्षा रागात सर्व काही बोलून गेली आणि धापकन खाली बसली. सुरेखाने तिला सावरलं. आईसाहेबांनी सुद्धा विवेकला चांगलाच दम भरला. काहीही झालं तरी तुम्ही पुरुष बाईलाच दोष द्यायचा हे बरोबर नाही. आधी तू सर्व तपासण्या करून घे. शेवटी नशिबात असेल तेच होईल. पण उगाच तिला दोष द्यायचा नाही आणि काहीही बोलायचं नाही. बाळ जन्माला घालणे म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्म असतो. तिला त्यात जे सुख मिळतं ते तुम्हाला कळणार नाही आणि मिळणार पण नाही. ती सगळ्या टेस्ट करेलच, पण आधी तू टेस्ट करून घे. आईसाहेबाचा रुद्र अवतार बघून विवेकने सर्व काही गुपचूप ऐकून घेतलं आणि तपासणी करून घ्यायला तो तयार झाला. 8 दिवसात रुपाली आणि विवेकच्या सर्व तपासण्या झाल्या. रिपोर्ट आले. दोघांच्याही रिपोर्टमध्ये काहीही दोष निघाला नाही. तुम्ही दोघेही एकदम नॉर्मल आहात. दोघांचेही रिपोर्ट चांगले आहेत. आता काळजी करू नका, रिलॅक्स राहा. आपण औषध सुरू करू, पण तरीही लगेच रिझल्ट येईल असे नाही. कदाचित थोडी वाट बघावी लागेल. डॉक्टरांनी त्या दोघांना सांगितलं. दोघांना खूप आनंद झाला. आपल्यात काही दोष नाही, आपल्याला मूल होऊ शकतं हे कळल्यावर रुपालीला हसून सर्वांना सांगावं असं वाटू लागलं. विवेकच्या मनातील किंतूही दूर झाला होता. दोघं खूप आनंदात घरी गेले. घरी गेल्यावर दोघांनी रिपोर्टबद्दल घरातील सर्वांना सांगितलं. सगळ्यांनाच हे ऐकून आनंद झाला. दोघांचे औषधोपचार सुरू झाले होते. पण भाबड्या प्रतीक्षाने रुपालीची कूस उजवावी म्हणून 21 मोदकांचे चतुर्थीचं व्रत धरलं. तिच्याबरोबर आईसाहेब पण व्रत करू लागल्या. प्रत्येक महिन्यातील चतुर्थीला पाणीही न पिता दोघी उपवास करत होत्या. सायंकाळी गणपतीला विधिवत अभिषेक करत होत्या. हे सर्व पाहून सुरेश दादा प्रतीक्षाच्या बाजूने विचार करायला लागले. सुरुवातीला प्रतीक्षा मूल दत्तक घेण्यासाठी खूप आग्रह करत होती, पण सुरेशला ते मान्य होत नव्हतं. त्यालाही बाळाची खूप हौस होती, पण दत्तक घेण्याचा विचार त्याला पटतच नव्हता. मूल आपलं स्वतःचंच हवं असं त्याला नेहमी वाटत होतं. रुपाली आणि विवेकला औषध सुरू करून आता 6 महिने झाले होते. एक दिवस सकाळपासून रुपालीला गरगरत होतं. काही खावं प्यावं असं वाटत नव्हतं. काहीतरी किरकोळ असेल म्हणून तिने दुर्लक्ष केलं. पण दुसऱ्या दिवशी ती चक्कर येऊन खाली बसली. आईसाहेबांना शंका आली. आईसाहेब आणि प्रतीक्षा तिला घेऊन डॉक्टरांकडे गेल्या. डॉक्टरांनी तिला तपासले. रुपालीला दिवस गेले होते, पण अगदी जेमतेम 2च महिने झाले होते. डॉक्टरांनी सोनोग्राफी करायला सांगितली. रिपोर्टप्रमाणे रुपालीची प्रेग्नन्सी फायनल झाली, पण डॉक्टरांनी आईसाहेबांना तिची काळजी घ्यायला हवी हे स्पष्टपणे सांगितलं. रक्त चाचणी केल्यानंतर रुपालीचे हिमोग्लोबिन खूप कमी आले होते आणि शुगरही कमी वाटत होती. त्याप्रमाणे डॉक्टरांनी औषधं लिहून दिली होती, पण व्यवस्थित खाणेपिणे आणि आवश्यक एवढी झोप घेणेही गरजेचे आहे असे देखील सांगितले होते. रुपाली आई होणार या बातमीने रुपालीबरोबर घरातील सर्वांनाच खूप आनंद झाला. विवेकला तर रुपालीला कुठे ठेवू असे झाले होते. आपण बाबा होणार हे ऐकून तो आनंदाने नाचू लागला. घरात आता लहान बाळ येणार होतं. बाळंतणीच्या शेकशेकडीचा वास घरभर रेंगाळणार होता. बाळाच्या आवाजाने सर्व घर आनंदात न्हाऊन निघणार होतं. बोबडे बोल घरभर घुमणार होते. इवली इवली पावलं दुडूदुडू धावणार होती. संध्याकाळी सुरेशही उशिरा घरी आला. त्याच्याबरोबर एक मध्यमवयीन माणूस होता आणि एक छोटा मुलगा. सुरेश घरात येतच म्हणाला, आईसाहेब, प्रतीक्षा, हे ऐका, अनाथाश्रमाचे संचालक आले आहेत.
प्रतीक्षाचा आनंद हिसकावून घेण्याचा मला काहीही अधिकार नाही. म्हणून मी या मुलाला दत्तक घ्यायचं ठरवत आहे. तुम्ही बघा आणि मला सांगा. प्रतीक्षा सर्व काही फॉर्मॅलिटी पूर्ण होईपर्यंत थोडा वेळ लागेल, पण मग त्यानंतर हा गोड मुलगा आपला असेल. सुरेश प्रतीक्षाकडे बघून बोलत होता. प्रतीक्षाचा आपल्या डोळ्यांवरती विश्वास बसत नव्हता. प्रतीक्षा अनामिष नेत्रांनी एकदा सुरेशकडे तर एकदा त्या बाळाकडे बघत होती. जेमतेम 2 वर्षांचा तो मुलगा होता. त्या बाळाला प्रतीक्षाने तिच्या जवळ घेतलं. त्याला मांडीवर बसवून त्याचे नाव विचारले. चिन्मय. बोबड्या बोलात ते ऐकायलाही सर्वांना गोड वाटलं. सुरेश दादाच्या या निर्णयामुळे प्रतीक्षेसाठी सर्वांनाच खूप आनंद झाला होता आणि सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. चिन्मयला दत्तक घेण्याची सर्व काही फॉर्मॅलिटी पूर्ण झाली आणि इकडे रुपालीचे दिवसही भरत आले. प्रतीक्षा आणि रुपालीचा जणू पुन्हा नव्याने जन्म झाला. ज्या दिवशी रुपाली छोट्या परीला अनन्याला घेऊन घरी आली, त्याच दिवशी सुरेश आणि प्रतीक्षा चिन्मयला घेऊन घरी आले होते आणि संपूर्ण घरात बाळबोली आणि बाळाचे रडणे घुमू लागले होते. आता सर्व पाटील कुटुंब आनंदात राहत होतं. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची आमची कथा कशी वाटली ते आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन कथेसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत.